नमस्कार, शरीयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शरीयूज किचनमध्ये आता आपण नागपंचमी आलेली आहे, त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल स्वीट डिश करतोय। ते म्हणजे काकडीचे पातोळे। ते आपण करणार आहे केळीच्या पानामध्ये। त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया। काकडीचे पातोळे करण्यासाठी अशा प्रकारची काकडी लागते। याला तावसा सुद्धा म्हणतात किंवा मोठा खिरा म्हणतात किंवा वाळूक म्हणतात। तर ही काकडी मी खिसून घेतलेली आहे। त्याचबरोबर गूळ लागणार आहे, तूप लागणार आहे, ओलं खोबरं लागणार आहे, तांदळाची पिठी लागणार आहे, वेलची पावडर लागणार आहे, वेलची पावडर किंवा जायफळ पावडर। मी ही जायफळ पावडर घेतलेली आहे। जायफळ पावडर लागणार आहे, थोडासा हळद लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया। एका कढईमध्ये तूप टाकायचे। तूप कोमट झालं की त्यामध्ये ओलं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं। थोडंसं परतायचं, जास्त परतायचं नाहीये। आता त्यामध्ये आपण काकडी घालायची आहे। काकडी पण थोडीशी परतायची। काकडीचं पाणी आपल्याला लागणार आहे, त्यामुळे काकडी जास्त परतायची नाही। गूळ घालायचं आहे। ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। गूळ मात्र आपल्या आवडीनुसार चवीनुसार घाला। काही जणांना खूप गोड आवडतात, काही जणांना कमी गोड आवडतात। आता हे चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, कारण गोड पदार्थाला मीठ घातलं की थोडासा तो पदार्थाची चव उठून येते। थोडी हळद आणि जायफळ पावडर हे सगळं घालून पुन्हा एकसारखं हलवून घ्या। आपला गूळ चांगला विरघळला पाहिजे। आता जसा आपला गूळ विरघळतोय तसं हे तांदळाचं पीठ जसं मावेल तसं त्यामध्ये घालायचं आहे। आपल्याला ह्याचा गोळा बनवायचा आहे। तांदळाचं पीठ घालून चांगलं परतून घ्यायचं। गोळा बनेल इतपत तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्ये। ह्याचा छान असा गोळा बनलेला आहे। आता हे 2 मिनिटं आपण झाकून ठेवायचं, अगदी 2 मिनिटं, कारण आपण हे पातोळे वाफवणार आहोत। 2 मिनिटांनंतर आपण हे मिश्रण सगळं गार करायला एका डिशमध्ये काढून घेऊया। एका बाजूला आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे। आता आपला पीठ हे गार झालेलं आहे। असं छान मऊसूत गोळा त्याचा होतो, छान मस्त गोळा होतो। हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आणि थोडासा तुपाचा हात लावायचा आणि असा गोळा बनवून घ्यायचा। आता आपण केळीचं पान घ्यायचं। केळीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, त्याला तुपाचा हात लावायचा आणि हा गोळा त्याच्यावर थापायचा। थोडासा लांबट गोळा थापायचा आणि तो दुमडायचा आहे। असा दुमडून आपण वाफवायला ठेवणार आहेत। असेच बाकीचे पण करून घेऊया आणि पाण्याला वाफ आली की आपण उकडायला ठेवूया। आता आपल्या चाळणीवर जे पाणी घालून चाळण ठेवलेली आहे त्याला छान वाफ आलेली आहे आणि आपण हे केळीचे तावसे जे केळीच्या पानात केलेले आहेत ते असे व्यवस्थित घालून घ्यायचे आणि त्यालावर झाकून वाफ आणून घ्यायची। साधारण एक 5 मिनिटं वाफ दिली पाहिजे। आपल्या 5 मिनिटांनंतर पातोळ्या छान उकडून झालेल्या असतात, तर त्या काढायच्या आणि गार झाल्यावर डिशमध्ये सर्व करायच्या। गरम गरम आपल्या काकडीच्या पातोळ्या आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार, खूप मस्त चवीला अतिशय छान लागतात ह्या पातोळ्या।